हॅलो स्टुडंट, इनडेफिनेट इंटिग्रेशन या चॅप्टरमधली एक्झरसाइज 3.4 आपली चालली आहे. त्यातले बऱ्यापैकी सर्व एक्झाम्पल आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेत. हे लेक्चर इनडेफिनेट इंटिग्रेशनचं शेवटचं असेल. ह्या एक्झरसाइजमधले शेवटचे काही एक्झाम्पल्स जे आहेत ते त्यापैकी हे जे एक्झाम्पल आहे पर्टिक्युलरली ते वेगवेगळ्या पद्धतीने 3-4 वेळा दिलेले आहेत. जे हेच पर्टिक्युलरली एक्झाम्पल एक लक्षात आलं तर याच्यानंतरचे जे 3-4 एक्झाम्पल्स आहेत ते ॲटोमॅटिक तुम्हाला लक्षात येतील. सेम मेथडनी सेम वेनी हे एक्झाम्पल सॉल्व करायचे, फक्त व्हॅल्यू मात्र बदलत जातील. प्रत्येक ठिकाणच्या व्हॅल्यू जशा असतील तशा व्हॅल्यूप्रमाणे आपल्याला ती टर्म सॉल्व करावी लागेल. त्यातले हे जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये टर्म आहे इंटिग्रेशन 1/sin x + sin 2x. आणि थोडंसं हे वेगळं या कारणासाठी आहे की इथे पर्टिक्युलर फॅक्टरच पडत नाही अशी टर्म दिसते आहे किंवा व्हॅल्यू कशी सिम्प्लिफाय करायची. या केसला सिम्प्लिफाय करण्यासाठी पहिल्यांदा 2θ जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. sin 2θ फॉर्म्युला यूज करूयात. पहिल्यांदा टर्म होईल फर्स्ट टर्म ॲज इट इज 2sin x × cos x × dx. आता तुम्हाला cos x जो आहे तो कॉमन काढता येईल. सो cos जर कॉमन sin कॉमन काढता येईल. sin x कॉमन जर काढला तर टर्म होईल 1 + 2 cos x × dx. हे जरी आपण असं सिम्प्लिफाय केलंय तरी पण ह्याची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला पुढची सिम्प्लिफाय होत नाही. जरी दोन फॅक्टर्स दिसत असतील तरी या फॅक्टरमध्ये कॉमन काहीच नाही आहे. म्हणजे इथे कॉसची टर्म आहे, इथे साईनची. आणि म्हणूनच ह्या टर्मला हा जो साइन आहे त्याला कन्व्हर्ट करायचा कॉसच्या फॉर्ममध्ये. आणि ते करण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची जी टर्म आहे त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं साईनने. सो मल्टिप्लाय डिवाइड बाय मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय साइन एक्स असं लिहून काढूयात आपण. आणि टर्म मल्टिप्लाय करूया न्यूमरेटरला साईनची व्हॅल्यू. सो साइन एक्स अपॉन डिनॉमिनेटर sin × sin square x 1 + 2 cos x × dx. आता सिम्प्लिफाय करा फंडामेंटल आयडेंटिटीने. फंडामेंटल आयडेंटिटीनुसार sin स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होईल कॉसच्या फॉर्ममध्ये. 1 - cos square x 1 + cos x 2 cos x × dx. आणि ह्या टर्मचे फॅक्टर्स पडतात. इथं जर 1चा स्क्वेअर सपोज केला आपण 1 स्क्वेअर असं जर सपोज केला तर 1a² - b² अशा ज्या टर्म्स येतात त्याच्या दोन फॅक्टर फॉर्ममध्ये आपण व्हॅल्यू घेऊ शकतो. ते दोन फॅक्टर लिहून काढूया. एक प्लस साईनच्या फॉर्ममध्ये येईल आणि एक मायनस. सो 1 + cos x and 1 - cos x 1 + 2 cos x as it is into dx. असे टोटल तुम्हाला डिनॉमिनेटरला 3 फॅक्टर दिसतात आणि त्यांचे तिन्ही फॅक्टर आहेत ते इंडिव्हिज्युअल आहेत. ह्या टाईपचे जे मी म्हटलं 3-4 एक्झाम्पल्स आहेत त्याला याच मेथडनी सॉल्व करायचं. इथे कॉमन काय निघतंय त्याच्यानुसार ही टर्म मल्टिप्लाय करायची. इथे जर कॉमन कॉस येत असेल तर इथे मल्टिप्लाय करायची न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉसची व्हॅल्यू. आणि आता जेव्हा 3 फॅक्टर्स आपल्याला मिळाले तर सबस्टिट्यूशन मेथड पहिल्यांदा अप्लाय करायची. सबस्टिट्यूट आपल्याला माहिती आहे कॉसची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह येतो साइन आणि तीच टर्म न्यूमरेटरला दिसते. फक्त मायनसच्या फॉर्ममध्ये येईल पण ते मायनस साइन आपण कॉमनली बाहेर काढून घेऊया. सो या टर्मला पुट करूया cos x = t. डेरिव्हेटिव्ह घ्या -sin x dx = dt. मायनस साइन जी आहे ती dt ला शिफ्ट करूया -dt. आणि इंटिग्रेशन i ची व्हॅल्यू नव्याने तुम्हाला लिहिता येईल पहिली आणि ही शेवटची. हा टर्मच्या ऐवजी -dt शेवटी आपण सबस्टिट्यूट करूया. त्यामुळे 1 ही टर्म लिहिली जायची. सो 1 टर्म येईल 1 + t 1 - t × 1 + 2t into -dt. मायनस साइन कॉमनली बाहेर काढूया. सो मायनस साइन कॉमनली बाहेर काढली की टर्म रिराईट फक्त होईल. बाकीची व्हॅल्यू ॲज इट इज लिहायची. काहीच बदल नाही याच्यामध्ये. 1 + 2t × dt.
आता जे सिम्प्लिफिकेशन आहे ते 3 फॅक्टर्स असल्यामुळे 3 अननोन्स जे कॅल्क्युलेट करायचे ते 1 बाय 1 करूया. म्हणजे हा जो टाईप आहे तो परत पहिल्या टाईपमध्ये गेला. जो नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्सचा टाईप होता त्या टाईपमध्ये ही जी टर्म आहे ती कन्व्हर्ट झालेली आहे. त्यामुळे सोपं झालं आहे हे एक्झाम्पल. आता 1 + 2t इज इक्वल टू a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर प्लस c अपॉन थर्ड फॅक्टर. आता सिम्प्लिफिकेशनसाठी 1 इज इक्वल टू फक्त न्यूमरेटर आपण कन्सिडर करणार आहे. 1 इज इक्वल टू a ला उरलेल्या 2 फॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं. सो a इंटू 1 - t 1 + 2t. b ला उरलेल्या 2 फॅक्टरनी म्हणजेच 1 + t 1 + 2t. आणि c ला उरलेल्या 2 फॅक्टर्सनी म्हणजेच 1 + t 1 - t ने मल्टिप्लाय होईल. सिम्प्लिफिकेशनसाठी परत एकदा पहिला फॅक्टर 0 घेऊया. सो पुट 1 + t इज इक्वल टू 0 implies t is -1. ही व्हॅल्यू पुट करा. 1 + t जिथे जिथे आहे त्या टर्म 0 होईल. म्हणजे b आणि c च्या व्हॅल्यू 0 होईल. फक्त a ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. सो 1 इज इक्वल टू टर्म a इंटू 1 - प्लस. सो 1 + 1 माइनस इंटू प्लस. सो -2. सिम्प्लिफिकेशन करा. 1 इज इक्वल टू a इंटू 2 - 1. सो अगेन सिम्प्लिफाय करा. -2 होईल. -2 इकडे डिवाइड करा. a ची व्हॅल्यू होईल -1/2. ही a ची व्हॅल्यू तुम्हाला -1/2 च्या फॉर्ममध्ये मिळाली. आता सेकंड फॅक्टर 0 करूया. सो पुट 1 - t इज इक्वल टू 0 implies t ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल आता 1 च्या फॉर्ममध्ये. सो व्हॅल्यू 1 - t म्हणजे a ची टर्म 0 होईल आणि c ची टर्म 0 होईल. फक्त b ची टर्म आणि 1 इक्विव्हॅलेंट करायचा. 1 इज इक्वल टू b इंटू 1 + 1 टर्म येईल 2 1 + 2 व्हॅल्यू येईल 3 आणि मग b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1/6. सो 1/6 ही b ची व्हॅल्यू. आता c ला कॅल्क्युलेट करूया. म्हणजे थर्ड फॅक्टर 0 घेऊ. सो पुट थर्ड फॅक्टर 1 + 2t इज इक्वल टू 0 implies t इज इक्वल टू -1/2. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ह्या टर्ममध्ये a 0 होईल, b 0 होईल. फक्त c ची व्हॅल्यू मिळेल. सो 1 इज इक्वल टू टर्म येईल c इंटू 1 - 1/2. मायनस साइन असल्यामुळे मी डायरेक्ट लिहिलं -1/2. इथे 1 प्लस 1/2. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3/2. परत मल्टिप्लाय करा ही टर्म c इंटू 3/4. ह्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन झालं. आता ही टर्म इकडे शिफ्ट करा. म्हणजे c ची फायनल व्हॅल्यू तुम्हाला किती मिळेल. c इज इक्वल टू 4/3. 4/3 ही c ची व्हॅल्यू, ही b ची आणि ही a ची व्हॅल्यू मिळून इंटिग्रेशन i ची जी टर्म आहे ती आता आपण रिराइट करून घेणार आहोत. सो इंटिग्रेशन i बिकम्स इंटिग्रेशन i ची व्हॅल्यू होईल आता a - 1/2 अपॉन 1 प्लस t. b ची व्हॅल्यू 1/6 1 मायनस t. आता c ची व्हॅल्यू प्लस 4/3 अपॉन 1 प्लस 2t इंटू d. इंटिग्रेशन सेपरेट, कॉन्स्टंट इंटिग्रेशन साईनच्या बाहेर. सो a b c च्या व्हॅल्यू सगळ्या आपण बाहेर देतो. -1/2 इंटिग्रेशन सेपरेट प्लस 1/6 इंटिग्रेशन 1 मायनस t प्लस 4/3 इंटिग्रेशन 1/1 प्लस 2t dt. आता अगेन सिम्प्लिफाय दिला. सिम्प्लिफिकेशन सिंगल t आहे त्यामुळे सगळीकडे लॉगची व्हॅल्यू येणार. फरक काय, इथे कॉन्स्टंट काहीच नाही त्यामुळे काहीच मल्टिप्लाय होणार नाही. इथे मात्र कॉन्स्टंट -1 आहे
त्यामुळे लॉगला -1 ने डिवाइड करायचं आणि इथे कॉन्स्टंट आहे 2, त्यामुळे लॉगच्या टर्मला 2 ने डिवाइड करायचं. सो पहिली टर्म होईल -1/2 log of 1 plus t. दूसरी टर्म होईल 1/6 log of 1 minus t upon coefficient divide which is -1 plus 4/3 log of 2 1 plus 2t upon 2 आणि प्लस सम कॉन्स्टंट c. या पद्धतीने ही जी टर्म आहे ती आपण रीराईट केली. आता सिम्प्लिफाय करूया. सो सिम्प्लिफिकेशन -1/2 log of 1 plus t -1/6 log of 1 minus t. इथे सिम्प्लिफिकेशन होईल 2 भाग जाईल आणि टर्म होईल 2. सो इथे आले मायनस, इथे येईल प्लस 2/3 log of 1 plus 2t सम कॉन्स्टंट प्लस c. आणि हीच टर्म लास्ट असेल. फक्त फरक आता t जो आहे तो रिसबस्टिट्यूट करून घ्यायचा. टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करूया शेवटच्या स्टेपमध्ये. सो टी रिसबस्टिट्यूट होईल. आपण टी सबस्टिट्यूट केला होता कॉस, त्यामुळे प्लस कॉस एक्स -1/6 log of 1 minus cos x plus 2/3 log of 1 plus 2 cos x plus some constant c. आणि हेच आपलं लास्ट आन्सर असेल. सो हे जे एक्झाम्पल्स आहेत ते साहजिकच आहेत, थोडेसे मोठे आहेत. फक्त स्टेप वाईज कॅल्क्युलेशन एकसारखंच करायचं आहे. कुठलंही एक्झाम्पल या टाईपचं असेल, एक 4-5 एक्झाम्पल दिलेले आहेत पुस्तकामध्ये ह्याच एक्झरसाइजमध्ये. ह्या टाईपच्या एक्झाम्पलला पहिल्यांदा 2θ फॉर्म्युला यूज करायचा, नंतर कॉमन काढायचा. जी टर्म कॉमन येईल ती टर्म कॉमन काढली की जी टर्म कॉमन आली आहे तिच्यानी मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. म्हणजे डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे ती फंडामेंटल आयडेंटिटीने रिप्लेस केली जाते. फंडामेंटल आयडेंटिटी रिप्लेस झाली की त्याचे फॅक्टर्स यूज करायचे. 2 वेगवेगळे फॅक्टर्स मिळतात आपल्याला. सिम्प्लिफिकेशन करायचं, मग सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूशन आलं किंवा अननोन जे आहेत ते आपल्याला मिळतात. अननोन्स मिळाले की सिम्प्लिफिकेशन इझी जातं. सो या टाईपचे एक्झाम्पल जे आहेत त्यातला अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. आता आपल्याला साईन कॉमन मिळाला होता, आता कॉस कॉमन मिळालं तर काय करता येईल ते बघूया. टर्म जे आहे तुमची 1/sin 2x plus cos x into dx. हे इंटिग्रेशन आय जे आहे त्या आय मध्ये आता इथे 2θ फॉर्म्युला मेथड तीच ठेवायची. 2θ फॉर्म्युला 2sin x into cos x plus cos x into dx. कॉसची जी टर्म आहे ती कॉसची टर्म कॉमन काढूया. सो कॉस कॉमन डिनॉमिनेटर मधलं 2sin x plus 1 हे शिल्लक राहील इंटू dx. आता कॉस कॉमन आला याचा अर्थ कॉसनी मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस x. we get I is equal to cos x upon cos into cos square x 2 sin x plus 1 into dx. पहिलं जसं एक्झाम्पल तसंच हे पण एक्झाम्पल. फंडामेंटल आयडेंटिटी cos स्क्वेअर साठी. सो न्यूमरेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटर फंडामेंटल 1 minus sin square x 2 sin x plus 1 into dx. फॅक्टर डिनॉमिनेटरचे फॅक्टर जे आहेत ते घ्यायचे. न्यूमरेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटर 1 plus sin x 1 minus sin x आणि 2 sin x plus 1 into dx. आणि आता सबस्टिट्यूट करायची म्हणजे साइन डेरिव्हेटिव्ह तो कॉस पॉझिटिव्ह. अरे मगाशी आपल्या एक्झाम्पलमध्ये मायनस साइन राहिला,
मगाशीच्या एक्झाम्पलमध्ये इंटिग्रेशन साईनच्या बाहेर मायनस साईन होतं, त्यामुळे जे आन्सर येईल लास्टमध्ये जे आन्सर येईल ते पहिलं बहुतेक आपलं निगेटिव्ह आलं होतं, त्याला पॉझिटिव्ह करा. मायनस साईनमुळे साईन्स ज्या आहेत त्या थ्रूआउट चेंज करायच्या. व्यवस्थित करा. फक्त आपलं जे इंटिग्रेशन इथे मला दिसतंय थोडंसं याच्यावरून इथे जी टर्म आहे ना ती मायनस करून घेईल. आहेच मायनस, ती मी मायनस साईन कदाचित म्हणण्यापेक्षा राहिलेली जर होते 100%, त्या मायनस साईनमुळे काय होईल, हे जे येईल ना आन्सर आपलं ते आन्सर असं ब्रॅकेटमध्ये लिहा. आन्सर ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर शेवटच्या स्टेपला ह्या मायनस साईनने आतमध्ये मल्टिप्लाय करा. जे आन्सर लिहित असताना तुम्ही काय करा, बॉक्स ब्रॅकेट घाला. जिथे जिथे मी आन्सर लिहिले ना आता तिथे तिथे बॉक्स ब्रॅकेट फक्त घाला आणि शेवटची एक स्टेप तयार करा ज्याच्यामध्ये व्हॅल्यू जी आहे ती मायनसने मल्टिप्लाय होईल. म्हणजे पहिली टर्म पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह आली होती ती पॉझिटिव्ह होईल. दुसरी कशी आली होती ती बघा, बीची व्हॅल्यू कशी होती, पॉझिटिव्ह होती ना. बीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे ती निगेटिव्ह होईल आणि सीची व्हॅल्यू निगेटिव्ह होती त्यामुळे निगेटिव्ह नव्हती व ते पॉझिटिव्हच होती त्यामुळे तो निगेटिव्ह होईल. अपोजिट साईड लिहा, मल्टिप्लाय करा आणि व्यवस्थित ते आन्सर नीट करा मात्र शेवटी. त्याच्यावरून मला लक्षात आलं की मगाशी आपलं जे मायनस साईन आहे ते राहून गेलं आहे. सो फोर्थ डेरिव्हेटिव्ह येईल, सबस्टिट्यूट होईल द साईन डेरिव्हेटिव्ह होईल cos x dx इज इक्वल टू dy. ह्याच्यावरूनच मला लक्षात आलं आपलं साईन माहिती आहे. सो इंटिग्रेशन आय बिकम पहिली टर्म न्यूमरेटर 1, डिनॉमिनेटर 1 प्लस टी 1 मायनस टी. तिसरी टर्म 2t प्लस 1 इंटू डी. कॉस्टची व्हॅल्यू आहे आणि न्यूमरेटरची व्हॅल्यू dt मध्ये कन्वर्ट झाली. परत 3 फॅक्टर्स आले, त्याचा अर्थ 3 अननोन्स कॅल्क्युलेट करायचे. ते अननोन्स खाली लिहून काढायचे. 2t प्लस 1 इज इक्वल टू a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर प्लस c अपॉन थर्ड फॅक्टर. आता इक्विव्हॅलेंट न्यूमरेटरला न्यूमरेटर. So 1 is equal to a into 1 minus t 2t plus 1 plus b into उरलेले दोन फॅक्टर्स 1 plus t 2t plus 1 c into उरलेले दोन फॅक्टर 1 plus t 1 minus t. आता सिम्प्लिफिकेशन परत एकदा करत असताना सबस्टिट्यूशन मेथड फर्स्ट फॅक्टर 0 करून घ्यायचा. सो फर्स्ट फॅक्टर 0 implies t is equal to minus 1. व्हॅल्यू फक्त a ची मिळेल तुम्हाला. 1 is equal to a minus minus plus 1 2 होईल आणि इथे 2 minus 2 plus 1 minus 1 होईल. So term होईल 1 minus 2a which implies a is equal to minus 1 by 2. a ची व्हॅल्यू मिळाली minus 1 by 2. आता सेकंड फॅक्टर 0 करूया. So second factor 1 minus t is equal to 0 implies t is equal to 1. Term substitute करा, b ची टर्म मिळेल a आणि c 0 होईल. 1 is equal to b into 1 plus 1. So value is 2 आणि 2 plus 1 value is 3. So 6 येईल, b ची व्हॅल्यू 1 upon 6. ही b ची व्हॅल्यू झाली. आता c ची व्हॅल्यू. c च्या व्हॅल्यूसाठी पुट करूया थर्ड फॅक्टर 2t plus 1 is equal to 0 implies c is equal to minus 1 by 2. Sorry, t is equal to minus 1 by 2. a आणि c b 0 येईल, फक्त c ची व्हॅल्यू मिळेल. 1 is equal to c into minus 1 by 2 plus 1 by 2. So simplify करा by taking cross multiplication 1 by 2 3 by 2. परत मल्टिप्लाय करा, टर्म येईल 3 by 4 आणि सिम्प्लिफिकेशन 4 by 3. ह्याच व्हॅल्यू कदाचित मागच्या पण एक्झाम्पलला आल्या होत्या, -1 by 2 1 by 6 आणि 4 by 3. त्यामुळे मागच्या एक्झाम्पलसाठी मी मगाशी जे सांगितलं ते लक्षात घ्यायचं. पहिल्या टर्ममुळे इथे प्लस साईन होईल शेवटच्या आन्सरमध्ये, पॉझिटिव्ह होईल. दुसरी टर्म इथे निगेटिव्ह आली असेल ती
टीला पण तुम्ही पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करा, कारण इथे मायनस टी आहे म्हणून पॉझिटिव्ह होईल. परत इथे फक्त निगेटिव्ह येईल. म्हणजे मागच्या एक्झाम्पलमध्ये ते करेक्शन जे आहे मायनस साईनमुळे ते करायचं आहे. ह्या एक्झाम्पलसाठी ही जी व्हॅल्यू आहे ती इंटिग्रेशन आयमध्ये सपोज करूया आणि इंटिग्रेशन आयची जी व्हॅल्यू आहे ती डिवाइड करूया. So integration r become first term minus 1 by 2 upon 1 plus t plus dg term 1 upon 6 upon 1 minus t, cg term 4 by 3 upon 2t plus 1 into dt. हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते परत आता इंटिग्रेशन सेपरेट आणि कॉन्स्टंट जे ABC आहे ते इंटिग्रेशन साईडच्या बाहेर घेऊ. सो इंटिग्रेशन सेपरेट -1/2 1 plus t dt plus 1 upon 6 1 minus t dt plus 4/3 1 upon 2t plus 1 into dt. आणि आता लॉगचा फॉर्म्युला कोएफिशियंट डिवाइड करायचा. जिथे कोएफिशियंट निगेटिव्ह आहे तिथेच डिवाइड होईल, इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून डिवाइड होणार नाही. इथे मात्र कोएफिशियंट निगेटिव्ह आहे 1 minus t upon -1. इथे कोएफिशियंट डिवाइड करायचा 2 आहे प्लस 1 upon 2 प्लस c. ही जी टर्म आहे त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करा. सो सिम्प्लिफिकेशन होईल इथे -1/2 log of 1 plus t minus 1 upon 6 log of 1 minus t. इथे सिम्प्लिफाय होईल प्लस 2/3 log of 2t plus 1 plus c. आणि होतं तसं आता t जो आहे तो रिसबस्टिट्यूट करायचा. जिथे जिथे आपण t घेतलेला आहे तिथे व्हॅल्यू आता साइन सबस्टिट्यूट करा. 1 plus sin x minus 1 upon 6 log of 1 minus sin x plus 2/3 log of 2 sin x plus 1 plus some constant c, and this is the final answer. So same technique आहे, same pattern आहे, फक्त फरक लक्षात घ्यायचं. कॉमन जो काढतो आपण त्यानेच मल्टिप्लाय डिवाइड करायचं. आणि मगाशीचं एक्झाम्पल करेक्ट करून घ्या. पहिल्या एक्झाम्पलमध्ये ह्या टर्म अपोजिट साईडने तुम्हाला दाखवायचे आहेत. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये नॉन फॅक्टराइजची टर्म येते. त्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे आणि हे शेवटचं एक्झाम्पल घेतले मी आता ह्या एक्झरसाइजमधनं आणि ह्या चॅप्टरमधलं. या टाईपचे दोनच एक्झाम्पल आहे, एक लॉगच्या फॉर्ममधलं आहे आणि एक एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. मेथड सेम येणार आहे. एक्सपोनेन्शियलच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू एक्सपोनेन्शियलची. लॉगची टर्म थोडीशी डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये वेगळी येते म्हणून मी लॉगचं चॉईस केलेलं आहे. तुम्ही एक्सपोनेन्शियलची टर्म सिम्प्लिफाय करू शकता. टर्म आहे 2 log x plus 3 upon denominator x 3 log x plus 2 into log x bracket square plus 1 into dx. हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू जी x आहे ती मी थोडीशी इकडे लिहून घेते, बाकी काही चेंज नाही. टर्म जी आहे ती ॲज इट इज. इथे x जो दिला आहे तो लिहिताना मी फक्त 1/x इंटू dx या फॉर्ममध्ये लिहिते, जेणेकरून आपल्याला डेरिव्हेटिव्ह लक्षात येतो. लॉगचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x इंटू dx. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड पहिल्यांदा यूज करायची आहे. log x इज इक्वल टू t, डेरिव्हेटिव्ह या 1/x dx इज इक्वल टू dt. म्हणजेच इंटिग्रेशन आयची जी व्हॅल्यू होईल ती होईल 2t plus 3 upon denominator 3t plus 2 t square plus 1 into dt. ही जी टर्म आहे dt ने रिप्लेस केली आहे. जिथे जिथे लॉग आहे तिथे t ने रिप्लेस केलं आहे. आणि हा जो सेकंड फॅक्टर दिसतोय तो सेकंड फॅक्टरची व्हॅल्यू आपल्याला फॅक्टराइज करता येत नाही. त्यामुळे हे एक्झाम्पल टाईप 3 मधलं आहे. टाईप 3 मधलं आहे. आणि टाईप 3 मध्ये आपण काय करतो, जी टर्म दिलेली आहे ती लिहून घेतो आणि
आणि राईट हँड साईडला आपल्याला अननोन्स किती कॅल्क्युलेट करायचे. सो तिथे स्क्वेअर असल्यामुळे 2 अननोन आणि ही फॅक्टराइज टर्म म्हणजे 3 अननोन. सो टोटल 3 अननोन. पहिली व्हॅल्यू फॅक्टराइज टर्म वेगळी आणि दुसरी टर्म कशी लिहायची. bx प्लस सी अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 अशा फॉर्ममध्ये ही टर्म लिहायची. ह्याला परत एलसीएम हाच घे म्हणून ह्या टर्मला इकडे क्रॉस मल्टिप्लाय फॉर्ममध्ये इमॅजिन करायचं. न्यूमरेटर इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन टी स्क्वेअर प्लस 1 प्लस bx प्लस सी इंटू 3t प्लस 2 आणि ह्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी पहिला फॅक्टर तसाच कॅल्क्युलेट करायचा. फर्स्ट फॅक्टर 0 म्हणजेच टी ची व्हॅल्यू येईल -2/3. आलेली ही व्हॅल्यू आपल्याला आता 3t प्लस 2 0 म्हणजेच ही टर्म टोटल 0 मिळेल. एच्या व्हॅल्यूमध्ये ही टर्म सबस्टिट्यूट करायची. टी जिथे दिसतं तिथे व्हॅल्यू येईल 2/3 प्लस 2 a इंटू स्क्वेअरिंग करा. डायरेक्ट स्क्वेअरिंग पॉझिटिव्ह होईल. 4/9 स्क्वेअर पॉझिटिव्ह प्लस 1 हे सिम्प्लिफाय करा. -4/3 प्लस 2 हे सिम्प्लिफाय करा बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हॅल्यू होईल 13/9. परत हे क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय होईल. टर्म होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 - 4 is 2. 6 - 4 2/3 a 13/9. सो इम्प्लाइज ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. 13/9 तिकडे शिफ्ट करा. टर्म होईल 2/3 इंटू 9/30. सिम्प्लिफिकेशन करा. इथे 3 येईल. 3 इंटू 2 6. सो ए ची व्हॅल्यू मिळेल 6/30. ही ए ची व्हॅल्यू मिळाली. आता बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी जे मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं, इक्वेटिंग करत असताना कोइफिशियंट्स एक्स स्क्वेअरचे इक्विव्हॅलंट करायचे आणि कॉन्स्टंटचे सुद्धा करायचे. म्हणजे ह्या केसमध्ये कॉन्स्टंट पण इक्विव्हॅलंट होईल आणि एक्स स्क्वेअरचे कोइफिशियंट 1 बाय 1 करूया. बाय इक्वेटिंग कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर वी गेट टी स्क्वेअर. ही व्हेरिएबल आहे. सो टी स्क्वेअर कुठे इथे तर काहीच नाही म्हणजे 0 येईल. सो लेफ्ट हँड 0 आहे. राईट हँडमध्ये इथे आहे म्हणजे तिथे ए टी स्क्वेअर इथे दिसतं आणि इथे पण इथे एक्स लिहायला पाहिजे होतं मी. सो इथे एक्स टी इथे टी मल्टिप्लाय होईल म्हणजे 3b होईल प्लस 3b. हे इक्वेशन मिळालं आपल्याला आणि ह्या इक्वेशननुसार आता बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी ए गिव्हनच आहे. एच्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 6/13 प्लस 3b इज इक्वल टू 0. व्हॅल्यू सिम्प्लिफाय होईल -3b किंवा ह्या टर्मला शिफ्ट करा. 3b इज इक्वल टू -6/13. परत सिम्प्लिफाय करा. हा जो आहे तो एकमेकांना जागेवर कॅन्सल जर केला तर बी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल -2/30. ही बी ची व्हॅल्यू झाली आणि आता ए ची पण मिळाली आहे. म्हणजे बाय इक्वेटिंग आपल्याला करावं लागेल कोइफिशियंट ऑफ कॉन्स्टंट किंवा डायरेक्ट कॉन्स्टंट म्हणूया. कोइफिशियंट नसतो कॉन्स्टंटला. सो बाय इक्वेटिंग कॉन्स्टंटला इक्विव्हॅलंट करूया. या केसमध्ये दोन्ही इक्विव्हॅलंट करावं लागतात. 3 लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला कॉन्स्टंट कुठे येईल इथे 1 इंटू ए इज ए. पहिली टर्म कम्प्लीट झाली आणि इथे कॉन्स्टंट येईल शेवटच्या टर्मला म्हणजे सी इंटू 2 प्लस 2c. परत एकदा ए ची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करूया. ए ची व्हॅल्यू आहे 6/13. ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली प्लस 2c इज इक्वल टू 3. ह्या टर्मला इकडे शिफ्ट करा. 2c इज इक्वल टू 3 - 6/13. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. सो 39 - 6 होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन 39
-6 म्हणजेच व्हॅल्यू येईल 33 अपॉन 30. सो 33 अपॉन 30. ही टर्म परत सिम्प्लिफाय करा. काही चुकतंय का मग बघा माझं. सो व्हॅल्यू येईल 2. बरोबर आहे बरोबर. ही टर्म इकडे शिफ्ट करा, अपॉन होईल म्हणजे C इज इक्वल टू मल्टिप्लाय ह्या टर्मला होईल 33 अपॉन 26. त्या फॉर्ममध्ये टर्म जी मिळाली ती आता आपण सिम्प्लिफाय करून घेतलेली व्हॅल्यू ही सबस्टिट्यूट करूया इंटिग्रेशन आय मध्ये. इथे जो इंटिग्रेशनचा पॅटर्न आहे ह्या पॅटर्नला इथे लिहायचं इंटिग्रेशनमध्ये, पण लिहिताना ए बी आणि सीच्या ज्या काही व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या व्हॅल्यूजनुसार सिम्प्लिफाय करूया. तर पहिली टर्म होईल इथे कुठे गेले ए ची व्हॅल्यू 6 अपॉन 13 अपॉन 3t प्लस 2. बी ची व्हॅल्यू -2/13 t प्लस सी. सी ची व्हॅल्यू 33 अपॉन 26 अपॉन t² प्लस 1 इंटू dx dt इंटिग्रेशन कन्सिडर. या टेक्निक टर्म आपण लिहून काढली की आता आपलं सिम्प्लिफिकेशन जे आहे ते करायचं आहे. आणि हे सिम्प्लिफिकेशन करत असताना जो सेकंड टर्म आहे तो डिवायडेशन सेपरेट घेऊन सेकंड टर्मनी सिम्प्लिफिकेशन होईल. सो डिवायडेशन सेपरेट घ्यायचं. पहिल्यांदा इंटिग्रेशन पहिल्या टर्मसाठी सेपरेट, इंटिग्रेशन पहिल्या टर्मचं लगेच सिम्प्लिफाय होईल. दुसऱ्या टर्मला मात्र तुम्हाला थोडंसं अजून डिनॉमिनेटर सेपरेट घेऊन अजून कॅल्क्युलेशन जे आहे ते करावं. ह्याच्यासाठी सिम्प्लिफिकेशन पहिल्यांदा येईल. इथे मात्र ह्याची व्हॅल्यू घेऊया लॉग ऑफ 3t प्लस 2 अपॉन कोएफिशियंट डिवाइड अपॉन 2. दुसऱ्या टर्मला सिम्प्लिफाय करा, डिवायडेशन सेपरेट करू. पहिली टर्म होईल t अपॉन t² प्लस 1 इंटू dt. नेक्स्ट टर्म होईल प्लस 33 अपॉन 26 इंटिग्रेशन 1 अपॉन t² प्लस 1 इंटू dt. सगळ्यात शेवटी आपण कॉन्स्टंट ॲड करूया. आता इथे परत एकदा खाली फंक्शन वर डेरिव्हेटिव्ह असा जर फॉर्म हवा असेल म्हणजेच लॉगची टर्म हवी असेल तर हा 2 इथे मल्टिप्लाय लागेल, कारण इथे स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा होईल 2t आणि खाली फंक्शन वर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म दिसेल. म्हणून हा 2 आपण इथे ॲडजस्ट करू. नसेल तर मल्टिप्लाय डिवाइड करायचं परत कॅन्सल करत बसावं लागेल. इथे मात्र आपला फॉर्म्युलाच आहे, टॅन इन्व्हर्सचा जो फॉर्म्युला आहे तो आलेला आहे. सो पहिली टर्म होईल इथे मल्टिप्लाय करा 2/30 लॉग ऑफ 3t प्लस 2. इथे मल्टिप्लाय करा हा 2 आतमध्ये 1 अपॉन 13 2t अपॉन t² प्लस 1 इंटू dt प्लस 33 अपॉन 26 टॅन इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे प्लस c. आणि मग व्हॅल्यू ही जी आहे ती परत एकदा खाली फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे लॉगच्या फॉर्ममध्ये आपला जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा -1/13 लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस 33 अपॉन 26 टॅन इन्व्हर्स t प्लस सम कॉन्स्टंट c. आता व्हॅल्यू जी आहे ती पण ही आणि ही सारखी झाल्यामुळे 13 जो आहे तो तुम्हाला कॉमन घेता येतो. सो 13 कॉमन घेऊया. 1/13 कॉमन बॉक्स ब्रॅकेटमध्ये लॉग स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहूया 3t प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा 2 इथे मल्टिप्लाय होईल. लॉगच्या फॉर्ममध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर तो आपण स्क्वेअर घेतो मायनस लॉग ऑफ t² प्लस 1 बॉक्स ब्रॅकेट इथे कंप्लीट होईल पहिल्या टर्मसाठी. तिसरी टर्म आहे तशी, ह्याला काही कॉमन घेता येणार नाही आपल्याला. आणि आता लॉगचे पण रूल यूज करूया आणि सिम्प्लिफिकेशनमध्ये जो टी आहे तो रिसबस्टिट्यूट करूया. जिथे जिथे टी लिहिलंय तिथे लॉगनी टर्म रिप्लेस होईल. म्हणजे पहिली व्हॅल्यू होईल 1/13 लॉग ऑफ लिहिताना 3
log x plus 2 bracket square upon log x bracket square plus 1. ही मायनस असल्यामुळे अपॉनच्या फॉर्ममध्ये जाईल. नेक्स्ट टर्म इथे आता ब्रॅकेट टाकायची गरज नाही आहे. 33/26 tan इनवर्स ऑफ log x plus c आणि हेच आपलं फायनल आन्सर. सो लक्षात आलं असेल की ह्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे अजून मोठे आहेत. टर्म्स व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचं, इक्वेटिंग करताना कॉन्स्टंटला पण इक्विव्हॅलंट करायचं आणि स्क्वेअरच्या टर्मला सुद्धा इक्विव्हॅलंट करायच्या. मग तुम्हाला अननोन जे आहे ते मिळत जातं. हे जसं एक्झाम्पल लॉगच्या फॉर्ममधलं आहे. अजून एक एक्झाम्पल याच्या अगोदरचं आहे ते एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या फॉर्ममधलं आहे. ते तुम्ही सॉल्व करा. या ठिकाणी इनडेफिनेट टाईप ऑफ इंटिग्रेशन जो पहिला थर्ड नंबरचा चॅप्टर आहे तो इथे कंप्लीट होईल. पुढचा जो चॅप्टर आहे तो पूर्ण ह्याच्यावरच बेस असलेला चॅप्टर आहे. त्यामुळे त्या चॅप्टरच्या थोड्याशाच व्हॅल्यू मी सॉल्व करून देणार. सर्व व्हॅल्यू सॉल्व करत बसणार नाही, कारण हेच परत रिपीट हेच सारखं तेच आहे. त्यामुळे इनडेफिनेटमध्ये आणि डेफिनेटमध्ये काय फरक आहे तेवढा मी सांगेल आणि त्याच्यावरचे जे काहीच प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करून देईल. उरलेले सगळे प्रॉब्लेम्स हे तुम्हाला डेफिनेट इंटिग्रेशनचे सॉल्व करावे लागतील. ते आपण पुढच्या तासात